श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला, माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत करते. काल मामानं जो धुमाकूळ घातला आहे, म्हणजेच वरचा हनुमानजीचा फोटो डायरेक्ट खाली आला. त्यानंतर स्वामीसमोर भरलेला प्याला तो अचानक कुठे गायब झाला काय माहीत, की रात्री मला तो शोधावा लागेल. तर तो समोर भेटेलच. कंटिन्यू बघा तुम्ही ब्लॉगमध्ये राहा. त्यानंतर मी सर्व देवांना धुवून पुसून स्वच्छ करून त्यानंतर अष्टगंध हळदी कुंकू लावून फूल अर्पण केले, नैवेद्य अर्पण केले. त्यानंतर मी लगेच माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये तुमची सोय करणार. तुम्ही समोर कंटिन्यूमध्ये राहा. तिथे छान छोटे छोटे फुलं आणि गुलाबाचं खास करून उमललेलं फूल तुम्हाला सुंदर असं दिसेल. हे माझे स्वामी बघा, त्यांना हळद कुंकू अष्टगंध लावून अशी मी पूजा केली. त्यानंतरच सर्व काही झालं. आज आपण भगवद्गीतेचा 15वा अध्यायाचं पठण करू. तर चला, मी तुम्हाला वाचून दाखवते. कंटिन्यूमध्ये राहा. श्री भगवान म्हणाले, खाली शाखा वरी गुळणीत अवत्यय बोलिला, ज्याच्या पानामध्ये वेद जाणे तो वेद जाणतो. वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पाने गुण पुष्टते ते. खाली ही मुळे निघेती नवीन दृढावली, कर्म बडे नूर लोकी. त्याचे तसे रूप दिसे न येथे, भासे न शेंडा बुखडता न खांदा. घेऊन वैराग्य अभग्र शस्त्र, तोडून या दृढ मूलवृक्ष. घ्यावा पुढे शोध तया पदाचा, घेऊन या मागे फिरणे नसेची. घ्यावी बुडी त्या परमात्मत्वी, प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी. जे मान मोहासह संगदोष, जाडून निवारस आत्मनिष्ठ. द्वद्वे न घेती सुख दुःख मूळ, ते प्राज्ञ त्या नित्यपदी प्रविष्ट. तेन त्यास उजडी सूर्य कायसे अग्निचंद्र हे. जेथे गेला परते माझे अंतिम धामते. माझाची अंश संसारी झाला जीव सनातन, पंचे इंद्र मनयुक्त प्रकृतीतून खेचितो. पुष्पांदिकांतून वारा गंध खेचून घेतेसे, तशी घेऊन ही सर्व देह सोडी धरी प्रभू. श्रोत्र जिचा तत्वाचा चनुष्ट घ्राण आणिक ते मन, ह्या सर्वास अधिष्ठुनी ते विषय सेवितो. सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त हा. परी न पाहती मूळ ज्ञाने डोळस पाहती. योगी यज्ञ बडे ह्यासी पाहती हृदय स्थित. चित्तहीन अशुद्ध धामे प्रयत्नहीन पाहती. सूर्याते जळते तेज जे विश्व उजळीतेसे, तसे चंद्रात अग्नी जान माझे ची तेजते. आकर्षण बडे भूते धरा रूपे धरितसे, वनस्पतीस मी सोह पोषितो भरिला रसे. मी वैश्या नर रूपाने प्राणी देहात राहुनी, अन्य ही पंचवी राणी प्राणासह फुकुनी. सर्वात तरी मी करितो निवास, देतो स्मृती ज्ञान विवेक सर्वा. समग्र वेदासह ही मी ची वेद मी वेद रहस्य करता. लोकी पुरुष ते 2 शर आणि अक्षर. शर सर्वची ही भूते स्थिर, अक्षर बोलिला. मनती परमात्मा तो तीज पुरुष उत्तम. विश्वपोषक विश्वात्मा तो विश्वेश्वर अवयव. मी अक्षराहून वेगळा आणि उत्तम. वेद लोक म्हणे माते म्हणून पुरुषोत्तम. मोह सोरुनी जो दूर जाणे मी पुरुषोत्तम. सर्वज्ञ तो सर्व भावे, सर्व रूपी भजे मज. अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मिळा तुझ बोलिलो, हे जाण बुद्धिमंत होईल कृत्यची. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे हा स्वामीचा 15वा अध्याय होता, जो मी तुम्हाला वाचून दाखवला. यामध्ये काही चूक भूल झाली असेल तर माफ करा. त्यानंतर मी तुम्हाला गीतेची 18 नावे वाचून दाखवेल, कारण ते पण खूप रोज गीतेची 18 नावे घ्यावी असं म्हणतात. तर चला घेऊया गीतेची 18 नावे. गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मावली, श्री संध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिंदानंदा, भगवनी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनंता, तत्वार्थ ज्ञान मंजिरी. ही होती गीतेची 18 नावे.
तर चला स्वामीचा जय जयकार करू, त्यानंतर ब्लॉगला एंड करू. तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गीतेचा 15वा अध्याय भगवद्गीतेचा आणि त्यानंतर गीतेची 18 नावे आणि जय जयकार अशी ही नित्य स्वामीची सेवा आहे. ते तुम्ही करू शकता. जवळच्या केंद्रामधून तुम्ही ते नित्यसेवेचं पुस्तक आणून ते तुम्ही बोलू शकता. तर रोज ऐकायचं. त्यानंतर हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बागेतली फुले बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. तर ही फुले तुम्हाला, त्यानंतर हे बघा, हे छोटे छोटे गुलाबी फुलं, त्यानंतर गुलाबाचे फूल. जसं हे गुलाबाचं फूल उमललेलं आहे तसेच आपल्या चेहऱ्यावरचं असो आणि आपण पण आपल्या आयुष्यामध्ये असंच उमललेलं पाहिजे. स्वामी सांगतात की खचलेल्या मनात उभारी येते, अंधाऱ्या रात्रीत चकाकी येते. खचलेल्या मनात उभारी येते, अंधाऱ्या रात्रीत चकाकी येते, जेव्हा मन माझे स्वामी समर्थाचे गीत गाते. तर अशा प्रकारे ही माझी छोटीशी बाग आहे, त्याचं तुम्हाला मी जे दर्शन घेतलं. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणारा प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कामाची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्याला चांगल्या कर्माची फळे द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोकांना कडून आपल्या आयुष्यात खूप आनंद मिळतो. खरंच हे नक्की स्वामी समर्थांनी म्हटलेले बोल बरोबर आहे. तर अशा प्रकारे हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. मी या ब्लॉगमधून 15वा अध्याय भगवद्गीतेचा 18 नावे आणि गीतेची 18 नावे सांगितलेली आहे. चला तर ह्या सायंकाळच्या आरतीनुसारच आपला हा छोटासा ब्लॉग एंड करूया. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन सेवा घेऊन, काहीतरी नवीन घेऊन. तर चला भेटूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशी स्वामीची कृपा सर्वांवर असू दे. श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखी समृद्धीचं जीवन जगू दे. सर्वांना सुखी ठेव स्वामी. श्री स्वामी समर्थ.